अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। या केलेल्या क्रिएटिव्हिटीवरून आणि लागलेल्या सेटअपवरून कळलंच असेल, माझ्या बहिणीची आवडती सिरीज खूप दिवसांनी घेऊन आलोय. प्रसादा, लहानपणापासून आयुष्यात 2च दिवसांची खूप आतुरतेने वाट पाहिली रे. एक म्हणजे शाळेत असताना कधी एकदा हाफ पॅन्ट मधनं फुल पॅन्ट मध्ये जातोय तो दिवस, आणि दुसरा हा दिवस. म्हणतात ना, सब्र का फल मिठा होता है. माझी अर्धांगिनी सापडलीच, नलिनी. एवढी भोळी बाबडी आहे, एवढी भोळी बाबडी आहे ना, म्हणजे तिच्या घरातले पण ग माझ्या हनीमूनचा मुहूर्त काढून दिलाय. कसं मुहूर्त? खूपच भोळी फॅमिली आहे. आणि माझी नलिनी जितकी दिसायला सुंदर आहे ना, तेवढाच तिचा गळा गोड आहे. गोड गळ्याची आहे. नाही, मला गायला येत नाही, म्हणजे मी गातच नाही. पण आपल्या या आजच्या मधुचंद्राच्या रात्रीसाठी आणि नलिनीजी तुमच्यासाठी मी एक खास शायरी केली आहे. आय मीन चारोळी केली आहे. तुम्ही माझ्यासाठी शायरी केली आहे? हो, मी म्हणू तुम्हाला ऐकू? ऐकवा. पहिल्यांदाच प्रयत्न केला हा. ऐका. मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, गुलाबी चंद्र बघू की बघू मधाळ चेहरा तुझा. मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, गुलाबी चंद्र बघू की बघू मधाळ चेहरा तुझा. शेवटी माझा गोंधळ बघून चंद्रानेच कूस बदलली आणि भर पौर्णिमेच्या रात्री अमावस्या झाली. चांगली आहे. फक्त ते झाचं यमक काही पुढं जुळलंच नाही, काही कळलंच नाही. पण ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे मला ते आवडलं की चंद्राने कूस बदलली, पण नंतर तुमच्या यमकाने पण कूस बदलली. मी प्रयत्न केला. आपल्याला बघा ना, खरं चंद्र एकदम गुलाबी आहे. भावना महत्वाच्या हो. अयो, काय हो? इकडे इकडे, हात हात. हे काय केलं तुम्ही? काय नाही, ते आकाशात एक तारा निखळला ना, त्या निखळणाऱ्या ताऱ्याकडे मी एक विश मागितली. काय? मी त्यांना सांगितलं आमच्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे. तुमचा विश्वास आहे असल्या गोष्टींवर? विश्वास म्हणजे विश्वासात अख्खं जग चालतं. खरंय. मला माझ्या मावशीने सांगितलंय, म्हणजे असं काही मागितलं ना की आपली विश पूर्ण होते म्हणून. खरंय खरंय. मावशी म्हणते माझी. एक विचारू? विचारा ना. म्हणजे लग्नाआधी, म्हणजे नाही का, तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला होतात? पडलो ना, आणि जिच्या प्रेमात पडलो ना तिच्याशीच लग्न सुद्धा केलं. अहो, म्हणजे माझ्या आयुष्यात आली एकमेव स्त्री तुम्हीच आहात. पहिली आणि शेवटची स्त्री, बाकी कोणाशीच नाही. सत्य म्हणजे? तुम्ही म्हणलात ना, मी पहिली स्त्री सत्य. बेल वाजली आणि आपण काय बोललेलो असतो ना, तर ते सत्य असतं. असं असतं? माझ्या मावशीने सांगितलंय. म्हणजे मी बोललो आणि बेल वाजली की सत्य असतं. मावशी म्हणली माझी. एक सेकंड, एक सेकंड. माझा विश्वास आहे या गोष्टींवर. हॅलो सर. हा, ठीक आहे. हॅलो मॅम. हो हो, थांब जरा. नलिनी, तुम्ही जगातली सर्वात सुंदर स्त्री आहात. मी तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करीन आणि मी तुम्हाला आयुष्यभर सुखात ठेवीन. येस, कम इन. नाही सर, बराच वेळ तुम्ही बेल वाजवते, आतमध्ये या सर. नाही सॉरी, ऍक्च्युली तिने सांगितलं की असं काही बोललं आणि बेल वाजवलं की सत्य असं. सॉरी, आमचं चाललं. मावशीने सांगितलंय माझ्या. सर, हे दूध आणि कुकीज आणले. येस येस, थँक्यू. येस. हा, इथे ठेवा. तुमचं नाव काय म्हणलात? माझं नाव बाबू. अयो, बाबू नाव आहे का तुमचं? चांगलं नाव आहे बाबू. लहानपणी माझा एक मित्र होता बाबू नावाचा. तो मला लय मदत करायचा.
मला ना ब हे अक्षर लय फळतं. म्हणजे असतं आपल्या आयुष्यात एक अक्षर असतं जे आपल्याला फळतं बा. तसं मला ब फळतं. म्हणजे माझ्या बाबांचं नाव बबन, आईचं नाव बयो, माझ्या मैत्रिणीचं नाव बेला आणि ह्यांचं नाव प्रसाद. पफळल. नाही पफळल. नाही अहो अहो नाही आहे बघा तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय. पफळल. फॉर्मवर लिहायचं नाव माझं फक्त प्रसाद आहे. हा. माझं पाळण्यातलं नाव बबिता आहे. काय बोलताय हो तुम्ही? आणि मला गावातले बोंडू पण म्हणतात. खरं बोंडू म्हणतात मला गावी. बोंडू सर येऊ मी. यांच्यासाठी आहे असं नाहीये काही. या तुम्ही या. बोंडू सर म्हणतात. काय पण मस्करी करताय माझी. अहो नाही मस्करी करताय तुम्ही. खरंच नाही. म्हणजे बघा मी तुम्हाला खरं ते सांगते माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे. म्हणजे माझी मावशीच मला हे सगळं सांगत आली की बाबा एखादं अक्षर आपल्याला फळतं, असं तुटणाऱ्या तालाकडे काही विष मागितलं की ते पूर्ण नाही, पण होतं. चांगलंय. सत्य आहे. सत्य आहे. कोणाला मावशी मावशी 100 वर्ष आयुष्य. मावशी 100 वर्ष आयुष्य आहे का तुला. सगळं चांगलं चाललंय. हा त्यांनी कविता केली माझ्यावर. हा जमली नाही पण चांगली होती. मजा येते. काय अगं पण ठीक आहे घेते काळजी. काय झालं. काय नाही हो मावशी म्हणली सगळं चांगलं आहे. हो चांगलं आहे. सगळं नीटनेटकं आहे. पण म्हणली सगळं चांगलं नीटनेटकं असतं ना तेव्हा नेमकं काहीतरी वाईट घडतं. काय बेल वाजली म्हणजे वाईट घडणार आहे. नाही अहो ते सत्य आहे. अहो हे बघा तसं नाहीये. मावशीचं चुकीचं असू शकतं. हे बघा आज रात्री खूप चांगलंही घडेल आहे ना. एक मिनिट भावा टायमिंगला वाजवतोय. सॉरी सॉरी सर सॉरी. नाही काय झालं. मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली सर. काय? त्या कुकीज ना डायरेक्ट खाऊ नका सर. म्हणजे त्या स्पेशल कुकीज आहेत. म्हणजे म्हणजे फॉर्च्यून नोट आहे त्यावर सर. फॉर्च्यून नोट. म्हणजे तुमच्या भविष्याबद्दल काहीतरी वाक्य लिहिलं असेल ते वाक्य वाचा आणि मग यात? येस सर. हे इंटरेस्टिंग आहे. नलिन तू बघ आधी तू घे. मला आवडलं. मला आधी टेन्शनच आलतं. नाही ओके सगळं पण आता ओके वाटतंय सगळं. त्यांनी बेल बघ. वाजली ना म्हणजे सत्य आहे. ह्याच्या आतमध्ये लिहिलंय का. हा हो येस. एक मिनिट. नाही इथे हा हा ह्याच्यात लिहिलंय सावध राहा म्हणजे जागे राहिलात तर कायमचे झोपाल. नाही हे कुठलं आहे हे. अजून एक असेल. अरे तू मी म्हणलं होतं. नाही अगं नाही हे बघा मी हाच अहो, आपू शकू नये. नाही, असं- मी म्हणलं होतं मावशी काय म्हणली चांगलं असतं तेव्हा नेमकं वाईट घडणार असतं. सिरियसली नाही घ्यायचं. बेल हे काय नाही हे खरंय. नाही. याचा अर्थ आपण जागरण नाही केलं पाहिजे. त्याच्यासाठी आलो. आपण झोपलं पाहिजे. ऐका ना. आपण झोपलं हो. पाहिजे. तुम्ही पण झोपा. ऐक- मी पण झोपते. ऐका ना. हे बदक बगळे गेले मी झोपते. हो. अहो ऐका माझं झोपलं पाहिजे आपण. अहो, नाही तर आपण कायमचे झोपून जाऊ. मला नाही जगायचं. मला झोपायचं. मला मरायचं नाही. मला कायमचं नाही. झोपल्या हनीमूनला झोपल्या. अहो झोपा ना या लवकर. ऐका ना आपलं ना हे बाकी आहे अजून. हे बघा तुमचं झालं ना मी माझं बघू का. अहो पण मावशी म्हणली. माझं बघू दे. असं काही नसतं. मावशी म्हणली माझ्या होती. बघू ना काय आलं. हे बघा माझ्यात काय लिहिलंय. नवीन आव्हानाला सामोरं जात आहे सावध राहा. रोजचं आहे आपल्याला. काय रोजचं रोजचं आहे ना. ह्याला काय आहे? याच्यात काय हनीमून रोजचं आहे. नाही हो हे हनीमून नाही. तुम्ही रोजचं म्हणले. हनीमून नाही. मग काय मला आव्हानांना तुम्ही मला फसवताय. अहो नाही. म्हणजे माझी मावशी खरंच बोलते. अहो, आव्हानांना- जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत असतं तेव्हा नेमकं आपल्या आयुष्यात वाईट म्हणजे तुम्ही मला नलिनीजी फसवताय. आव्हानांना सामोरं जाणं मला तुम्ही रोजचं मला आहे. फसवताय. कसं समजू तुम्हाला. अहो मी नाही फसवत आहे तुम्हाला.